एलपीजी नंतर आता तेलाच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती या वाढवल्या गेलेल्या आहेत। सूर्यफूल तेलाच्या किमतीमध्ये किरकोळ बाजारामध्ये 13 रुपयांची वाढ झाली आहे। सोयाबीन तेलाचेही दर 140 रुपयांवरून 155 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। तर बासमती तांदूळ बंदरातून परत आला असला तरीही बासमती तांदळामध्ये 5 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे। महागाईचा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय। एलपीजीच्या नंतर आता तेलाच्या किमती सुद्धा कडाडल्याचं पाहायला मिळतंय आणि तेल जे आहे ते 10 ते 15 रुपयांनी महागलेले आहे। गेल्या काही दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। युद्ध सुरू होत जवळपास 17 ते 18 दिवस झालेले आहेत आणि आता याचे परिणाम जे आहेत ते सुरुवातीला गॅस पुरवठ्यावर, आता तेलाच्या किमतींवर, त्याच्यानंतर महागाई वाढल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। निर्यातीसाठी जात असलेले पदार्थ, वस्तू जे आहेत त्या बंदरांवर अडकून पडलेल्या आहेत। मात्र जर आपण पाहिलं तर बासमती तांदूळ हा सुद्धा बंदरांवर अडकून पडलेला आहे, परत आलेला आहे। मात्र तरी सुद्धा बासमती तांदळाच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। गॅस तुटवड्यामुळे राज्यात सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांना मोठा फटका बसलाय। त्यात आता युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढल्या। अवघ्या काही दिवसात तेलाच्या दरांमध्ये 13 ते 15 रुपयांनी वाढ झाली आहे। तर डालड्याचे भावही वाढलेत। बाजारपेठांमध्ये सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे। पाम तेल आधीचे दर होते 120 रुपये प्रति लिटर, ते आता झालेत 135 रुपये प्रति लिटर। सूर्यफुलाचं तेल पूर्वी मिळत होतं 140 रुपये प्रति लिटरनं, आता त्याचे भाव 15 रुपयांनी वाढलेत, ते आता दर झालेत 155 रुपये प्रति लिटर। शेंगदाण्याचं तेल आधी मिळत होतं 180 रुपये प्रति लिटरनं, आता 190 रुपये प्रति लिटरनं शेंगदाण्याचं तेल मिळतंय। मार्केट यार्डातील 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ झाली आहे। तर बाहेरील राज्यातून होणारी आवक घटल्यानं घाऊक बाजारात 10 ते 12% दरवाढ दिसून येतेय।